नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समर्पण आन्सर रायटिंग सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. ॲग्रिकल्चरच्या सेकंड क्वेश्चनची चर्चा आपण आज करणार आहे. हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे. पहिल्यांदा क्वेश्चन डिकोड करून घेऊयात. सिंपल क्वेश्चन म्हटलं तरी चालेल. व्हॉट इज प्रिसिजन फार्मिंग? राईट इट्स डिफरन्स अस्पेक्ट फॉर रिसोर्स कन्झर्वेशन. बरोबर. सो सगळ्यात पहिला मुद्दा, प्रिसिजन फार्मिंग काय आहे किंवा प्रिसिजन ॲग्रिकल्चर काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट, याच्यामुळं आपलं रिसोर्स कन्झर्वेशन कसं होतंय याची चर्चा करायची. थोडक्यात काय तर आपण जे ॲग्रिकल्चर इनपुट्स टाकणार आहे ते ॲग्रिकल्चर इनपुट्स कमी प्रमाणामध्ये का लागणार आहेत किंवा ते कशा पद्धतीनं लागतात, राईट, एक्झाम्पल सहित आपल्याला तिथं ते सांगायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. सो इंटरेस्टिंग प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल, राईट. पहिल्यांदा प्रश्नाच्या माइंडमॅपकडे आपण जाऊयात. प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा अर्थ असतो साईट स्पेसिफिक क्रॉप मॅनेजमेंट. एकदम 4 शब्दांची छोटी डेफिनेशन आहे. प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणजे काय म्हणणार आहे आपण? साईट स्पेसिफिक क्रॉप मॅनेजमेंट. या प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये कालच्या प्रश्नासारखी बघा आपण एलिमेंट्स पहिल्यांदा बघतोय. 4 एलिमेंट्स आपल्याला सांगता येतात. 4 मेजर एलिमेंट्स आहेत जे प्रिसिजन ॲग्रिकल्चरला डिफाईन करतात. पहिला एलिमेंट जो आहे तो डेटा कलेक्शन आणि डेटा स्टोरेजचा आपल्याला सांगता येतो. दुसरा जो आहे तो डेटा ॲनालिसिसचा आणि व्हिज्युअलायझेशनचा सांगता येतो. तिसरा प्रिसिजन टूल्स आणि टेक्निक्स. चौथा जो आहे तो डिसिजन सपोर्ट सिस्टम. काय आहे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा हे 4 एलिमेंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत हे समजून घ्या, ठीक आहे. आता प्रिसिजन ॲग्रिकल्चर असतं काय? व्हॉट इज प्रिसिजन ॲग्रिकल्चर? सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपल्या प्लॉटमध्ये बघा, राईट, याला आपण कसं सांगितलं होतं? साईट स्पेसिफिक क्रॉप मॅनेजमेंट आपण म्हटलं होतं याला. प्लॉटमध्ये, आपल्या फील्डमध्ये जे काही प्लॉट्स आपले असणार आहेत, एखाद्या प्लॉटमध्ये तुम्ही ऑब्झर्व करता, म्हणजे शेतामध्ये तुम्ही बघितल्यावर लक्षात येतं काही ठिकाणी पाणी पोहोचतं, काही ठिकाणी पोहोचत नाही, काही ठिकाणची झाडं पिवळी दिसतात, काही ठिकाणची अति जास्त हिरवी दिसतात, काही ठिकाणी झाडांची उंची कमी राहिलेली दिसते. त्याच्यानंतर काही ठिकाणी रोगट झाडं आपल्याला दिसतात, काही ठिकाणी लेट्स से वीडचं इन्फेस्टेशन जास्त दिसून येतं. बरोबर. सो सगळं युनिफॉर्म क्षेत्र नसतं. बरोबर. आणि ही युनिफॉर्मिटी नसल्यामुळं बऱ्याचदा काय होतं, आपण पाणी जे झाडांना देतो ते संपूर्ण शेताला एकदाच देतो, राईट. गरजेचं नसताना सुद्धा काही ठिकाणी हे पाणी ॲप्लिकेशन आपण करत असतो, खतं आपण तिथं टाकत असतो किंवा बाकीच्या ज्या काही ॲग्री इनपुट्स आहेत या सगळ्या गोष्टी आपण तिथे देत असतो, राईट. हे वाचवण्याचं काम प्रिसिजन ॲग्रिकल्चर करतं. प्रश्न असाच आहे, हे कसं वाचवलं जातं असा त्यांनी तिथं प्रश्न विचारला आहे. बरोबर. प्रिसिजन ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साईट स्पेसिफिक मॅनेजमेंट. म्हणजे इथं पाणी कमी आहे तर आपण फक्त पाणी इथंच अप्लाय करणार, दुसऱ्या कोणत्याच विभागामध्ये करणार नाही. बरोबर. सो जिथं जे कमी आहे ते त्याला तिथं पोहोचवायचं, याला मी प्रिसिजननी करणार आहे, म्हणून ते ॲग्रिकल्चरमध्ये आपण प्रिसिजन ॲग्रिकल्चर म्हणून घेत असतो. लक्षात राहील. सो जे आजारी आहे फक्त त्या झाडाचं कौतुक, बाकी कोणत्याही झाडाचं कौतुक नाही. याच्यामुळं काय होतं बघा, रिसोर्स वेस्टेज जो आहे तो कमी होतो, आपल्या इनपुट कॉस्ट कमी होऊन जातात. म्हणजे तुम्हाला सगळी फवारणीसाठी लेट्स एक 1000-2000 रुपयाचं औषध घेण्याची गरज नाही आहे. जी झाडं आजारी आहेत फक्त त्यांच्यापुरती ती फवारणी करा, ओके. कमी खर्चामध्ये ती गोष्ट तिथं घडणार आहे. हे प्रिसिजन ॲग्रिकल्चरचं मेन तत्व आपल्याला सांगता येतं. मग असं करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण आजारी आहे किंवा कोणाला कमी आहे त्याचं डेटा कलेक्शन आणि त्याचं डेटा स्टोरेज जो आहे तो आपल्याला करावा लागतो. मग हे करण्यासाठी आपण वेगवेगळे सेन्सर्स वापरत असतो. त्यानंतर GPS मॅपिंग सिस्टीमचा वापर आपण करतो, रिमोट सेन्सिंगचा वापर आपण करतो, फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा वापर आपण तिथं करणार आहे. सो हा सगळा जो डेटा आहे हा कम्प्युटरमध्ये आपण फीड करणार आहे आणि डेटा गोळा करण्यासाठी वेगवेगळे हार्डवेअर जे आहेत ते आपल्याला तिथं वापरायचे, ओके. सो हा पहिला एलिमेंट आपल्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा सांगता येतो. या डेटाचा अंदाज घेण्यासाठी डेटा ॲनालिसिस आणि व्हिज्युअलायझेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे. बरोबर. मग याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स, अल्गोरिदमचा वापर तिथे केला जातो. ट्रेंड आणि पॅटर्न्स यांचा अभ्यास आपल्याला तिथे करावा लागतो, राईट. तिसरी गोष्ट, क्लिअर झाल्यानंतर कुठं काय कमी आहे हे क्लिअर झाल्यानंतर त्या झाडापुरतं मला काहीतरी ॲप्लिकेशन करायचं आहे. बरोबर. सो ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा प्रिसिजन तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे पाणी त्या झाडापुरतं मला द्यायचं आहे, राईट. आता हे आपण ट्रेडिशनल विचारामध्ये असं गोष्टी करणं थोडंसं कठीण वाटू शकतं, पण प्रिसिजन ॲग्रिकल्चर प्रिसाइजली याच गोष्टी करतं.
मग तर अशा इरिगेशन सिस्टम्स तुम्ही तिथं बसवलेल्या असतात ज्या फक्त त्या झाडापुरत्या पाणी प्रोव्हाइड करतात, बाकी कोणत्या झाडाला पाणी जाणार नाही. अशा टेक्निक्स असतात. ठीक आहे, प्रिसिजनमध्ये या टेक्निक्स आपण वापरणार आहे. मग फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी, फर्टिलायझर, इरिगेशन यांचा व्हेरिएबल रेट अप्लाय करण्याचं काम या टेक्नॉलॉजीज करतात. ह्याच्यामध्ये GPS बेस्ड गायडन्स सिस्टम आपल्याला दिसतात, यील्ड मॉनिटर्स आपल्याला इथं दिसणार आहेत. लक्षात राहील सगळ्यांना. सो हा झाला प्रिसिजन ॲग्रिकल्चरचा गाभा. बरोबर. सो थोडक्यात आता अंदाज आला असेल. मग उत्तराकडे जाऊयात. उत्तरामध्ये इंट्रोडक्शन जे करायचंय, इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलं होतं की बाबा कॉन्टेक्स्ट त्याला प्रोव्हाइड केला तर उत्तराची इफेक्टिव्हिटी जी आहे ती वाढते. सो इथे एक प्रश्न तयार करा आणि त्याला उत्तराबरोबर रिलेट करा. Recently, government in yearly budget announced a program for integration of drones in agriculture management practices. बरोबर. ड्रोन टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या व्हेरिएबल रेट ऑफ ॲप्लिकेशन याच्यासाठी कामाला येतात. बरोबर. म्हणजे पाणी कमी पडले, ड्रोनमध्ये पाणी भरून ठेवा, सॉफ्टवेअर आयडेंटिफाय करतं, त्या ठिकाणी ती ड्रोन जाते आणि पाणी सोडते, संपला विषय. बरोबर. सो ट्रॅडिशनली विचारांनी इथं जमणार नाही, वेगळ्या विचारांनी तिथं जायचंय. काही ठिकाणी रोगट झाडं दिसत आहेत, ड्रोनमध्ये ते डेटा फीड करून त्या ड्रोन तिथं जाते, फवारणी करते आणि माघारी येऊन बसते. समजते. सो ड्रोन टेक्नॉलॉजीज म्हणजेच प्रिसिजनला प्रमोट करण्याचा सरकारचा प्रयत्न आपल्याला दिसतो, म्हणून हा प्रश्न आलाय. सो कॉन्टेक्स्ट जो आहे तो मी इथं करंट न्यूजमध्ये दिलाय. लाईकवाईज प्रिसिजन फार्मिंग इज अ टेक ड्रिव्हन अप्रोच टू ॲग्रिकल्चर दॅट युजेस डेटा इन्फॉर्मेशन टू ऑप्टिमाइज क्रॉप प्रोडक्शन अँड रिसोर्स मॅनेजमेंट. डेफिनेशनमध्येच दोन गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत. ऑप्टिमायझेशन करायचे, कमी खर्चामध्ये मला या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे रिसोर्सेस मॅनेज तिथे इफेक्टिव्हली करायचे आहेत. ओके. सो या रिसोर्स मॅनेजमेंटवर प्रश्न आलाय, तो डेटा मी इथे इन्क्लूड केलेला आहे. इन कॉन्ट्रास्ट टू ट्रॅडिशनल ब्रॉड acre farming methods, precision farming focuses on meeting the specific needs of different parts of the field. जिथं कमी पडलंय त्याच विभागामध्ये व्हेरिएबल ॲप्लिकेशन जे आहे ते आपण करणार आहे. बरोबर. मग आता रिसोर्स कन्झर्वेशन मध्ये कशा पद्धतीनं प्रिसिजन फार्मिंग मदत करतं याच्यामधला पहिला मुद्दा जो आहे तो सॉइल मॅपिंगचा आपल्याला सांगता येतो. Right, by using sensors and data analysis, farmer can create a detailed map of their fields that show variations in soil nutrients and moisture content. बरोबर. सो सेन्सरचा वापर करून कळतं आपल्याला कुठे न्यूट्रिशन कमी झालेलं आहे. सेन्सर जनरली काय करतात, झाडांचे फोटो काढतात. मग आता आपण एक आकृती बघितलेली असेल कॉलेजमध्ये असताना, न्यूट्रिएंट डिफिशियन्सीची आकृती होती बघा. सो जो न्यूट्रिएंट डिफिशियंट आहे त्या पद्धतीचा कलर झाड तिथं आपल्याला दाखवतं. हा कॅमेरा किंवा हा सेन्सर जो आहे तो त्या झाडाचा फोटो काढतो, त्याला लगेच कळतं की इथं या न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी आहे. तो सॉइलचा पॅच जो आहे तिथं ही न्यूट्रिशन डिफिशियन्सी आपल्याला दिसते. बरोबर. सो अशा पद्धतीचं सॉइल मॅपिंग जे आहे हे प्रिसिजनमध्ये केलं जातं. हे आयडेंटिफाय झाल्यामुळं आपण तेवढ्याच विभागामध्ये टार्गेटेड फर्टिलायझर ॲप्लिकेशन किंवा टार्गेटेड इरिगेशन ॲप्लिकेशन तिथं करू शकतो. बरोबर. याच्यामुळं संपूर्ण शेताला पाणी देण्याची गरज नाही, संपूर्ण शेताला फर्टिलायझर्स देण्याची गरज नाही. रिसोर्स वाचलाय आपला, कॉन्झर्वेशन तिथं झालेलं आहे. ओके. सो पहिलं आर्ग्युमेंट आहे आणि दुसरं त्याचं जस्टिफिकेशन आहे असं म्हटलं तरी चालेल. आर्ग्युमेंट जस्टिफिकेशन फॉर्ममध्ये आपण याला एक्सप्लेन करतोय. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा सांगायचा झाला तर व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी. Based on these soil maps and other data, tractors and other equipments can be equipped with variable rate technology. मशीन्स बसवा. ट्रॅक्टरवर अशा मशीन बसवायच्या ज्या GPS सेन्सरनं गाईड केल्या जातात. प्रोब तिथं असणार आहेत, त्या प्रोब बरोबर ते कॉन्टॅक्ट करत असतात, जो प्रोब सॉफ्टवेअरला अटॅच आहे. सो ट्रॅक्टर GPSनं तिथं गेलेला ट्रॅक झाला की मशीनला कमांड जाणार, मशीन स्वतःचे नॉझल्स ओपन करणार आणि फक्त तेवढ्या एरियामध्येच जे कमी आहे ते तिथं आपण टाकणार. बरोबर. एकदम झकास काम चालतंय बघा हे. राईट. सो टेक्नॉलॉजी खूप चांगली आहे. दिस अलाउज फार्मर टू अप्लाय फर्टिलायझर, पेस्टिसाइड, सीड्स, इरिगेशन वॉटर ॲट प्रिसाइज रेट डिपेंडिंग ऑन स्पेसिफिक नीड ऑफ डिफरंट झोन्स विदिन फील्ड. बरोबर. सो साहजिक आहे, सगळ्या फील्डला मी करत नाही म्हणजेच काय झालं आता. राईट. रिसोर्स माझा वाचला. पुढची गोष्ट स्मार्ट इरिगेशन टेक्निक्स लाईक ड्रिप इरिगेशन, सॉइल मॉइश्चर सेन्सर्स deliver water directly to the root zone of the plants, minimizing evaporation and water wastage. Right. त्यानंतर yield monitoring, precision farming tools like yield monitors on combines, आपले combine harvesters
अलाउज फार्मर्स टू ट्रॅक व्हेरिएशन इन क्रॉप यील्ड्स अक्रॉस द फील्ड. कुठं किती प्रमाणामध्ये उत्पन्न मिळतंय हे आता शेतकऱ्याला कळणार आहे. बरोबर. याच्यामुळे शेतकरी काय उपयोग करतो, दिस हेल्प्स देम आयडेंटिफाय द एरियाज विथ लोअर यील्ड्स. बरोबर. आणि कशामुळं तिथं यील्ड कमी आहे, कोणत्या एरियामध्ये यील्ड कमी आहे, कशामुळं कमी आहे, याच्यावर आपल्याला प्रिसाइजली काम करता येतं. बरोबर. सो सगळं वन शॉट सोल्युशन, ब्लँकेट, सगळ्याच गोष्टींसाठी, सगळ्या आजारासाठी पॅरासिटामॉल खायची गरज नाही. आता या पद्धतीने सांगितलं तरी आपल्याला उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढवता येतं. सोबतच रिसोर्स कॉन्झर्वेशन तिथं होणार आहे. द फ्युचर ऑफ प्रिसिजन फार्मिंग इज अ फ्युचर ऑफ इंटेलिजंट डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चर दॅट युजेस फ्युअर रिसोर्सेस टू प्रोड्यूस मोर फूड. ठीक आहे. कन्क्लुजनमध्ये मी थोडी फ्युचरची चर्चा करतो. इथे मी सांगतोय की मी तुम्हाला काल सुद्धा सांगितलंय बघा, तुम्हाला कीवर्ड्सवर काम करायचंय. सध्याचा एकदम हॉट कीवर्ड जो आहे तो डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चर आहे. कारण इथं कोणतीच गोष्ट अंदाजावर नाही, डेटावर आहे. कालच्या प्रश्नामध्ये GIS मध्ये सुद्धा डेटा चर्चा आपण केली, ती अख्खं प्रिसिजन त्या डेटावरच चालतंय. ठीक आहे. सो डेटा ड्रिव्हन ॲग्रिकल्चर असल्यामुळं रिसोर्स वापर जो आहे तो कमी आहे, इनपुट्स आपल्याला कमी लागणार आहेत आणि याच्यामुळं फूड प्रोडक्शन जे आहे हे फूड प्रोडक्शन आपलं वाढताना दिसणार आहे. बरोबर. पण हे गरजेचं का आहे मला ते पण मी इथं लिहितोय. दिस विल crucial for ensuring global food security in a world with a growing population and a changing climate. So climate change चर्चेमध्ये, लोकसंख्या वाढीच्या चर्चेमध्ये अन्नधान्य जास्त पाहिजे, कमी रिसोर्सेसमध्ये ते झालं पाहिजे. यासाठी प्रिसिजन ॲग्रिकल्चर हा संपूर्ण गॅप भरून काढण्याची क्षमता ठेवतो. म्हणून हा प्रश्न त्यांनी विचारलाय. भारताची लोकसंख्या जगामध्ये सगळ्यात जास्त आहे सध्या. बरोबर. उत्पादन कमी होतंय. काल चर्चा केली क्लायमेट चेंजची. क्लायमेट चेंजचा फटका आपल्या ॲग्रिकल्चरला बसतोय. मग आता हे सगळं जुळवून जर आणायचं असेल तर कोणती स्ट्रॅटेजी वापरता येऊ शकते याचा विचार पेपर सेटरनं केला आणि आपल्याला प्रिसिजन ॲग्रिकल्चरवर प्रश्न त्यांनी विचारलाय. सो जे आजूबाजूला चाललंय त्याच्याबरोबर जर तुम्हाला रिलेट करता आलं तुमचं नॉलेज तर एक खूप चांगलं उत्तर तुम्हाला लिहिता येईल. या गुड नोटवर आजचं लेक्चर इथंच कन्क्लूड करतो. पुन्हा उद्या एकदा भेटूयात. धन्यवाद.